हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज सकाळचे वाजले 4 आणि आम्ही चाललोय कोकण. गौरवचे दादा बहिणी पण नाशिकवरून 12ला निघाले, तर आत्ता ते ठाण्यात पोचले. तर ते खाली आमची वाट बघताय, तर आम्ही चाललोय आता खाली. गौरवचे दादा बहिणी नाशिकवरून आले. जीवाची स्पायडरमॅनची बॅग घेऊन. कारमध्ये सामान ॲडजस्ट करायला 20 ते 25 मिनिटं लागली. माणसं कमी आणि सामान जास्त आहे. गणपती बाप्पा मोरया मोरया. आता इथनं आमचा कोकणाचा प्रवास सुरू झाला आहे. मला खूप झोप आलेली, कारण की रात्रीपासून मी झोपले नव्हते. बॅग पॅक करण्यात मी बिझी होते. बहिणीने त्यांना पण झोप आलेली. इथे अँकर जागृती चकोरला झोप आली आहे. जस्ट मी झोपेतून उठले आणि खूप दमायला झालं होतं झोप नसल्यामुळे. गुड मॉर्निंग पिल्ले. जवळपास अर्ध्या रस्त्याच्या पुढे आपण आलो होतो आणि इथे मला जोरात गाडी लागते डोक्यावर. लागला ना, परत मारून घ्या ना मी. आता आपण सावर्डेकर वाडीमध्ये नाश्ता करायला थांबलोय. ए ऋतू, जीवाची मोठी बहीण ऋतुवा, जी लग्नात मी तुम्हाला भेटवलेलं तिच्यासोबत. इथे काय लागलं ग? काही लागलं नाही? पटाक्याचं उडलं का त्या दिवशी? हा, हे काय लागलंय? ती बोलते टिकली आहे. म्हटलं टिकली नाही, लागलंय. ते लागलंच आहे ना? सोडता येईल. काय घ्यायचंय तुम्हाला? सोडता येईल. त्रास नको देऊ तिला. फ्रुटी आहे का बघा बरं. फ्रुटी पण घ्यायची नाहीये. आहे पण घ्यायची नाही. नाश्ता करा पोटभर. तुला खावंच लागेल पोहे. टेस्ट करावं लागेल तुला. तर मग तुला फ्रुटी घेऊन दे. हा, खाऊन बघ ना आधी. एक बाईट खाऊन बघ ना. तू खाऊन बघते का? कशी आहे मिसळ? हा का? भुर्जी पाव एक नंबर. चांगले. सकाळपासून पहिला चहा होता, कारण चहाशिवाय सकाळ नाही. आणि इथे चहा पिऊन आम्ही पुढचा प्रवास पुन्हा सुरू केला. ते आम्ही डिझेल भरायला थांबलो होतो, पण प्रत्येक पेट्रोल पंपवर डिझेल अवेलेबल नव्हतं, कारण कुठे मिळत होतं कुठे नाही. आणि जिथे पण मिळत होतं तिथे त्यांनी 1000चं लिमिट सेट करून ठेवलेली. आणि डिझेल पेट्रोलसाठी रांग पण खूप मोठी होती. आपण गेम स्टार्ट करतोय. मी कलर विचारेल, त्या कलरला हात लावायचा. ठीक आहे? प्रत्येकाने. पिंक कलर. पिंक कुठेतरी असेल पिंक. बघा. नाही, बरोबर. हा, तर तुमची टर्न. तुम्ही कलर सांगा. रेड. रेड. जीवा, आता तुझी टर्न. तू सांग कुठला कलर. हा, हे काय? ब्लॅक. हे काय? ब्लॅक. आणि हा, नाही, आता ऋतुताईची टर्न. ऋतुताई सांग कुठला कलर. ग्रीन. 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 याच्या आतमध्ये ग्रीन आहे बघा. निसर्गाचं सौंदर्य बघून मनाला खूप बरं वाटत होतं. मध्ये मध्ये रस्त्याचे काम सुरू होते. आता आम्ही थांबलोय. आम्हाला जवळपास 1 तास लागेल पोहोचायला. आता आम्ही चहासाठी ब्रेक घेतलाय आणि ते जीवा झोपलाय. आम्ही पोचलोय आमच्या डेस्टिनेशनला. दमले की काय? दादाची एंट्री. फ्रेश वातावरण आहे. ऊन आहे थोडी, पण एकदम भारी आहे. आम्ही एंगेजमेंटच्या एंडला पोचलेलो आणि इथे एंगेजमेंट तेव्हापर्यंत झाली होती. लगीन घरी पोचलो. लाल चिराचं बांधकाम. इथे आमची सगळे वाट बघत होते, तरी आम्ही उशिराच पोचलो. बरी का? मस्त. लेट केलं. नाही, आम्ही खूप लवकर निघालो, पण लेट झाला. खूप लेट आला.
काय ग? नवरीला खूप भरून आलेला, कारण ती या क्षणाची वाट आतुरतेने बघत होते. सोनाली आणि राहुल आम्ही नातेवाईक कमी आणि फ्रेंड्स जास्त आहोत. सोनाली आणि राहुल जेव्हापासून घरी येतात तेव्हापासून जेव्हा त्यांना मामा मामीच बोलतो. नवरदेव हा गौरवच्या वहिनीचा मामाचा मुलगा, पण आमचं खूप जवळचं नातं आहे, कारण आम्ही फ्रेंड्स पण आहोत. मी त्याला भाऊ मानते. जीवा त्याच्या अंगावरचा खूप आहे. आम्ही जेवायला बसलो आणि जेवण खूप टेस्टी होतं. जीवाला पण खूप भूक लागलेली. इथे चुडा सेरेमनी सुरू झालेली आणि पहिला चुडा नवरीला भरला. त्यासोबतच आम्ही नवरदेवला मेहंदी काढत होतो. त्यानंतर आम्ही पण बांगड्या भरून घेतल्या. आम्हाला हळद सेरेमनीसाठी लवकर रेडी व्हायचं होतं. तर आम्ही रूम बुक केलेली आणि तिथे जाऊन पटकन रेडी झालो. आणि आम्ही कसं दिसतोय प्लीज कमेंटमध्ये सांगा. इथे आम्ही हळद फंक्शनसाठी निघालो. हळद सेरेमनी सुरू झाली आणि इथे नाशिकच्या पद्धतीने रिच्युअल सुरू होते, कारण नवरदेव नाशिकचा आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला आंघोळ घातली. इथे जीवाचे पाय धुवत होते आणि कोकणच्या माणसांसाठी ही पद्धत नवीन होती, तर ते सगळे बघत होते की काय सुरू आहे ते. ही आमची नवरी, तिला पण आम्ही आंघोळ घातली. इथे आम्ही हळद नाचवली. नाशिकच्या पद्धतीने हळदला नाचवतात, तर त्याला बोलतात हळद नाचवली. जीवा आणि ऋत्वाने पण हळद नाचवली. हळद फंक्शनला कमी लोक होती, तर खूप निवांत असं फंक्शन झालं. आम्ही खूप हळद खेळलो. नवरीला पण हळद लावली, फोटोज क्लिक केल्या. नवरा नवरी हळद एन्जॉय करत होते. आम्ही पण त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. असा हा फंक्शन खूप छानपणे पार पडला आणि इथे आम्ही खूप डान्स केला. दमलेलो तरी पण खूप एन्जॉय केला आम्ही. जीवानी पण खूप डान्स केला. आम्ही तर वेड्यासारखा नाचत होतो. खूप उशिरापर्यंत नाचलो. नवरदेव पण खूप उत्साहात होता. लेट नाईट फंक्शन संपलं आणि आम्ही निघालो. आत्ताच आम्ही हळद संपवून हॉटेल रूमला आलोय आणि मी कपडे चेंज केले, अजून फ्रेश व्हायचं बाकी आहे. तर आत्ता आम्ही आराम करतो. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. गुड नाईट, बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.